निवडणुका जवळ आलेत। जर तुम्हाला तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचंय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युनिक गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला वोटर हेल्पलाइन नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। ते तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च बार हा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर सर्च बाय मोबाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र सिलेक्ट करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी एक OTP येईल, तो OTP टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। दुसरा पर्याय म्हणजे सर्च बाय बारकोड म्हणजेच QR कोड। तुमच्या मतदान कार्डावरती जो बारकोड असतो तो या ठिकाणी स्कॅन करून देखील तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये आलेलं आहे का ते पाहू शकता। तिसरा पर्याय म्हणजे सर्च बाय डिटेल्स, यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर रिलेटिव्ह फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव टाकून तुमचं वय किती आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून म्हणजेच तुम्ही पुरुष आहात की महिला त्या ठिकाणी सिलेक्ट करून त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते सिलेक्ट करून तुमचा मतदारसंघ कोणता आहे ते सिलेक्ट करून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्च बाय डिटेल्स मधून तुमचं नाव आलेलं आहे का ते पाहू शकता। आणि चौथा पर्याय म्हणजे ई-पिक नंबर। अगदी सोपी पद्धत म्हणजे ई-पिक नंबर। या ठिकाणी मतदान कार्डावरती जो नंबर असतो तो ई-पिक नंबर या ठिकाणी टाकून देखील आपण पाहू शकतो। या ठिकाणी आता मी माझा ई-पिक नंबर टाकतो। ई-पिक नंबर टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। थोडंसं लोडिंग घेईल। या ठिकाणी सर्व्हरचा इश्यू आहे, परत एकदा आपण ट्राय करूयात। तर मित्रांनो, ई-पिक नंबरद्वारे आपली माहिती या ठिकाणी सर्व काही आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे देखील पाहू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या मतदारसंघातून बघत आहात ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा। जय महाराष्ट्र।